नागपूर ते पुणे या वंदे भारत रेल्वे गाडीचे अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले। नागपूर ते पुणे या वंदे भारत रेल्वे गाडीला अहिल्यानगर येथे थांबा असावा यासाठी आपण रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला। त्याला त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याचं सांगतानाच पुणे ते नगर आणि नगर ते छत्रपती संभाजीनगर या नव्या रेल्वे मार्गासाठी देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। तर या मार्गाचा डीपीआर देखील मंजूर झालाय। राजकीय आयुष्यात असा कार्यक्षम मंत्री आपण पाहिला नसल्याचं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय। तर या प्रसंगी रेल्वेचे अधिकारी पद्मसिंह जाधव, विकास कुमार, शंतनु आत्रे, स्टेशन मॅनेजर सुधीर महाजन, शुभम थोरात, बेनीप्रसाद मीना, अभय आगरकर, अभिषेक कळमकर, योगीराज गाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। तर अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते पुणा आणि त्यामध्ये देवगड, शनी शिंगणापूर, नगर, सुपा, गणपती रांजणगाव, शिक्रापूर, सणसवाडी असे औद्योगिकरण आणि तीर्थक्षेत्र त्याचा सुद्धा इतका पॉझिटिव्ह विचार करून त्याचा खऱ्या करेल त्याच्या मधल्या काळात डीपीआर सुद्धा तयार केला आहे। काल परवा मी ज्यावेळेस रेल्वे मंत्र्यांना भेटलो त्यावेळेस मी तुम्हाला पण सांगू इच्छितो, तुमच्या पण मदतीची गरज लागेल। आपण आष्टी ते तुंडी आणि तुंडी ते दौंड अशी सुद्धा एक मागणी पर्वत मागणी केलेली पत्र पण रेल्वे मंत्र्यांना दिले आहे। शेवटचा नगर ते पुन्हा इंटरसिटी सुद्धा आपण मधल्या काळामध्ये मागणी केली, पुण्याच्या मीटिंगमध्ये सुद्धा मागणी केली। जर नगर ते अहिल्यानगर ते पुन्हा इंटरसिटी शिंदे साहेब झाले तर निश्चित नगरला एक वेगळं महत्त्व आहे। कारण नगरमध्ये कामाला असणारा माणूस पुण्याला डेली अपडाऊन करू शकतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने आपण इंटरसिटी चालू झाली तर आपला या भागातला राहणारा पुण्याला 1 तासात जाऊ शकतो। म्हणजे ती सुद्धा इंटरसिटी लवकरात सुरू करण्याच्या बाबत आपण सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करू। त्या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत। मी पुन्हा एकदा सर्व आपल्या या वंदे भारत ट्रेनच्या स्वागतासाठी आलेल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि विशेष करून आमच्या रेल्वेचे अधिकारी सुद्धा अतिशय पॉझिटिव्हली या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी रिझल्ट देण्याचं काम करतात। आणि आज खड्यातले विधान परिषदेचे सर्व सभापती झाल्यानंतर आम्ही एका व्यासपीठावर काही साहेबांना 3 दिवस बोलत होता। आता विधान परिषदेचे सभापती झाल्यानंतर आपला गाव नंबर लागायचा योगायोगाने भेट झाली भेट तरी स्टेशनवर झाली आणि शिवाय आता त्यांचं काहीतरी तिकीट मला कळलं दौंडपर्यंत माझं पण तिकीट दौंडपर्यंत हिरवा झेंडा दाखवायचा तुम्ही आहे का बाबा सगळे मला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आम्ही सुद्धा त्या प्रवासाचा आनंद घेणार आहे। म्हणजे मला त्यानंतर पुण्याला जायचं दिल्लीला अधिवेशनामध्ये उद्या अधिवेशन